नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात, सुक्की कांद्याची पात याची भाजी। चवीलाही एकदम टेस्टी आणि चविष्ट आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी आपण ही कांद्याची पात घेतलेली आहे। याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। याला आपण आता बारीक कट करून घेऊया। या पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। आता आपण एका कढाईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेऊया। हे थोडंसं गरम झालं की यामध्ये हा बारीक कट केलेला लसूण टाकून घेऊया। लसूण हा असाच आपल्याला बारीक कट करूनच घ्यायचा आहे। याला थोडंसं आपण तळून घेऊया लाल होईपर्यंत। आता यामध्ये ही कट केलेली पात टाकून घेऊया। पूर्ण पात आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला आपण आता हलवून घेऊया। याला 2-3 मिनिटभर असंच आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे पूर्ण हे परतलं जाईल। या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। खायलाही एकदम चविष्ट आणि पौष्टिक आहे। यामध्ये आपण आता हे मूग डाळ टाकून घेऊया। मूग डाळीने अजूनच पात मस्त होते आणि टेस्टी होते। तुम्ही एकदा नक्की अशी बनवून बघा। आता याला आपण हलवून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं असं मिक्स करून घ्या। यावर आता आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। झाकण खोलून बघूया आपण। याला आपण आता हलवून घेऊया। आपली ही पात थोडीशी शिजलेली आहे, तर याला असं मस्त हलवून घेऊया। आता यामध्ये आपण लाल मिर्च पावडर टाकून घेऊया। यामध्ये जास्त मसाले टाकायचे नाही आपल्याला, आणि शेंगदाण्याचा असा जाडसर कूट टाकून घ्या आणि याला व्यवस्थित असं पूर्ण मिक्स करून घ्या। 1-2 मिनिटभर याला मिक्स करून घ्या। मस्त असं आपलं हे मिक्स झालेलं आहे। तुम्ही बघू शकता। यावर अजून आपल्याला 4-5 मिनिटभर झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। आपले 4-5 मिनिट झालेले आहेत। याला काढून बघूया। याला आता आपण हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली पात एकदम मस्त अशी पातची सुकी भाजी तयार आहे। खायला एकदम भन्नाट लागते। तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा डाळ भात बरोबरही तोंडी लावायला तुम्ही बनवू शकता। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। दिसायलाही एकदम अशी चमचमीत दिसत आहे। आपली ही सुकी भाजी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।